नमस्कार सर्वांना। तर आज बघा आपण ही रानभाजी न्यायला आलो आहोत। पावसाळी रानभाजी आहे आणि या रानभाजीचं नाव आहे फांदीची भाजी किंवा फांजाची भाजी सुद्धा बोलतात। तर इथे हा वेल आहे। आता त्याचे आपण हे पानं जे आहेत ते तोडून घेणार आहोत। मस्त अशी कोवळी आणि हिरवीगार पानं आहेत, ती तोडायची। तर या काटशिवरीच्या झाडावरती हा वेल आहे। बाभळीच्या, बोरीच्या किंवा मग अशा छोट्याशा झाडावरती हा संपूर्ण असा वेढा घालतो हा वेल। तर इथे पाने थोडं कमी आहेत या वेलाचे, पण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण हे तोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता थोडे असे हार्टच्या आकाराचे हे पानं आहेत। मस्त असा हिरवागार परिसर आहे। छान हे हळदीचं सोयाबीनचं पीक दिसत आहे आणि मस्त आभाळ सुद्धा आलेला आहे। इथे तिळाला बघा फुलं लागले आहेत। तर असा हा वेल असतो ह्याचा आणि याला खूप अशी पानं येतात पावसाळ्यामध्ये। अशी पांढरी फुलं देखील येतात। तर नक्कीच पावसाळ्यामध्ये या भाजीचा आपण रेसिपी बनवून खायला पाहिजे। छान लागतात, पौष्टिक सुद्धा आहे आणि तेवढंच चविष्ट सुद्धा लागते हे। तर आम्ही सर्व बहिणी आणि आमचे मोठे भाऊजी सुद्धा आहेत हे पानं तोडू लागायला। तर आपण याचे पानं तोडून घेणार आहोत आणि घरी जाऊन याचे मुटकुळे बनवणार आहे मी। तर मस्त असे झणझणीत चविष्ट मुटकुळे बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप छान होतात मुटकुळे आणि साधी सोपी पद्धत आपल्या घरच्या साहित्यामध्ये। तर इथे बघा हा वेल दिसत आहे तुम्हाला आणि असे पांढरे फुलं येतात या वेलाला। तर हा कुठे तुम्हाला मिळाली ही भाजी तर नक्कीच घरी आणून खा। हृदयासाठी सुद्धा खूप छान असते। भरपूर अशा औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये। तर चला आता हे आपण जे फांदीची भाजी आणलेली आहे रानामधून त्याचे आपण मुटकुळे बनवणार आहोत। तर इथे हे जे पानं आहेत बघा, याचे देठ काढून घेणार आहे मी आधी आणि पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते आणि हे पानं स्वच्छ असे धुतले जातात। तर हे अशी कोळी कोळी पानं आणली आहेत मी। सर्व देठ काढून घ्यायचे याचे। तर हे बघा आपण ह्या फांदीच्या पानाचे सर्व देठ काढून घेतले आहे। आता हे 1-2-3 पाण्याने मी धुवून घेते। तर आता ही पानं आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत। ही भाजी जी आपण मुटकुळे बनवणार आहोत या भाजीचे खूप अशी औषधी गुणधर्म आहेत बघा या भाजीमध्ये आणि हार्टसाठी खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे। तर सर्वांनीच खायला पाहिजे। तर मग याची सुकी भाजी बनवून खा किंवा मग असे मुटकुळे बनवूनही तुम्ही खाऊ शकता। तर ही सहसा आपल्याला पावसाळ्यातच मिळते भाजी, तर नक्कीच एकदा आणून करून खा। आता यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकते मी, लसूण पेस्ट। तर लसूण पेस्ट टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकणार आहोत, 1 चम्मच एवढं। धनेपूड 1 चम्मच, हळद 1 चम्मच एवढी, चवीनुसार मीठ टाकायचं।
आता यामध्ये हे कणिक घेतलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी 1 वाटी एवढं. ज्वारीचं पीठ घ्यायचं आपल्याला अर्धी वाटी. तर हे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. अगदी 1 चम्मच एवढं बेसन पीठ टाकते. बेसन पीठ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आता हे आपण छान असं घट्टसर भिजवून घेणार आहे. पाणी टाकायची गरज नाही आहे, पण वाटलं तुम्हाला तर थोडंसं अगदी पाणी टाकायचं यामध्ये. तर हे बघा, आपण हे असं घट्ट पीठ भिजवून घेतलं आहे. थोडंसं आपण कोरडं पीठसुद्धा घेणार आहोत, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. तर आता मी ह्याचे मुटकुळे बनवून घेते. तुम्ही हे पीठ 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून देऊ शकता, पण मी लगेच असे मुटकुळे ह्याचे बनवून घेत आहे. थोडंसं पीठ हाताला लावायचं आणि आपले जे बोटाचे असे ठसे आहेत ते ह्याच्यावरती उमटले पाहिजे, अशा पद्धतीचे. तर हे सर्व बनवून घेते मी. तर हे पहा, आपण सर्व मुटकुळे बनवून घेतले आहे. आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं आहे. आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत, 1/2 चम्मच एवढी. जिरं 1/2 चम्मच. लसूण पेस्ट टाकायचे आहे. मिरचीची पेस्ट टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. हळद पावडर टाकायची. लाल तिखट अगदी थोडंसं टाकणार आहे मी. आता यामध्ये पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं या पाण्यामध्ये. पाण्याला आपण उकळी काढून घेणार आहोत. तर पाण्याला उकळी आली की मग आपण हे जे मुटकुळे बनवलेले आहेत ते टाकायचे पाण्यामध्ये. उकळी आल्याच्या नंतरच टाकायचे आहेत बघा. वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून आपण हे 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. झाकण लावायचं आणि थोडंसं उघडं ठेवून आपण हे 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर आता इथे 5 ते 7 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघून घ्यायचं आणि हे मुटकुळे जे आहेत ते छान असे शिजले आहेत. तर इथे जास्त रस्सा नाही ठेवला मी, तुम्ही पाहू शकता. थोडासाच असा हा रस्सा ठेवला आहे. तुम्ही थोडा अजून पातळ रस्सा बनवला तरी चालेल, मस्त लागतो. तर हे मुटकुळे सुद्धा असे छान शिजवून घेतले आहे. गॅस बंद करते इथे आणि हे काढून घेणार आहे. तर शिजवून बघा, थोडे असे हे फुलले आहेत, मोठे मोठे दिसत आहेत.
वरून ही थोडीशी अशी ग्रेव्ही टाकायची ह्याची. तर मस्त चमचमीत झणझणीत असे हे फांदीच्या भाजीचे मुटकुळे तयार आहेत. कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरही करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह.